हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी धनश्री शिंदे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या आधीचे व्हिडिओज जाऊन तुम्ही बघू शकता. मी मेकअप, फॅशन, लाईफस्टाईल, ट्रॅव्हल, ब्लॉग्स याच्यावरती व्हिडिओज करते. तर आजचा व्हिडिओ पण मस्त असा असणार आहे. थोडासा मोठा झाला तर होऊ शकतो, कारण की आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझे जून फेवरेट्स. म्हणजे जून या मंथमध्ये मला कुठले कुठले प्रोडक्ट्स आवडलेले आहेत हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि अजून एक, तुम्हाला जर का या टाईपचे असे व्हिडिओज आवडत असतील ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. म्हणजे कसं आहे, अशा टाईपचे व्हिडिओज मी म्हणजे जास्तीत जास्त घेऊन यायचा प्रयत्न करेन. सो तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओज माझ्याकडून बघायला आवडतात हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. म्हणजे कसं, तुम्हाला जे पाहिजे ते मला रेडी करता येईल. सो माझं सर्वात फेवरेट प्रोडक्ट मी फर्स्ट दाखवणार आहे. आय नो बाकीच्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला फेवरेट वाला प्रोडक्ट लास्टला दिसतं, पण यावेळेस मी तसं नाही करणार आहे. हे प्रोडक्ट माझं सर्वात फेवरेट आहे जून मंथचं स्पेशली. ते म्हणजे ॲक्वालॉजिकाचं रिफ्रेश प्लस सनकिस व्हॅनिला बॉडी मिस्ट. हे फक्त बॉडी मिस्टच नाहीये तर हेअर मिस्ट सुद्धा आहे. आणि याच्यामध्ये हायलुरॉनिक ऍसिड आहे, ज्याच्यामुळे आपली स्किन हायड्रेटेड राहते. सो खूप छान आणि युजफुल असं आहे. आणि प्लस याचा फ्रेग्रन्स, ओ माय गॉड, जस्ट असं वाटतं की आपण कॅफेमध्ये गेलो आणि व्हॅनिला वाईब्सचा पूर्ण असा व्हॅनिला कपकेक सारखा असा फुल फ्रेग्रन्स आहे याचा, जो की मला खूप आवडला आहे. आणि प्लस पॉइंट म्हणजे याचा कलर, वाव, माझा फेवरेट आहे. सो याचा जो फ्रेग्रन्स आहे तो पण माझा फेवरेट बनलेला आहे. सो हा ॲक्वालॉजिकाचा रिफ्रेश सनकिस व्हॅनिला मिस्ट तुम्ही नक्की ट्राय करा. यांचे जे दुसरे वाले जे म्हणजे फ्लेवर्स आहेत ते मला इतके नाही आवडले जितका हा वाला आवडला आहे. सो मस्ट ट्राय असं हे प्रोडक्ट आहे. आणि खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. मी इथे कुठेतरी याची प्राइस मेन्शन करेनच. प्लस या सगळ्या प्रोडक्टची लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. सो तुम्हाला जर का कुठलं प्रोडक्ट आवडलं तर तुम्ही ते तिथून परचेस करू शकता. ओके, सो नेक्स्ट आहे लिपस्टिक. तर मेकअप रेंजमध्ये लिपस्टिकच मी एक ठेवलेली आहे. मी जून मंथ फेवरेट मंथमध्ये जास्त प्रोडक्ट्स नाही यूज केले, काही कमीच प्रोडक्ट्स यूज केलेत बाकीच्या मंथ्सपेक्षा, कारण की मला टेस्ट वगैरे नीट करायचं होतं की कसे आहेत कसे नाही, लॉंग लास्टिंग आहेत का किंवा त्याचा अफेक्ट काय होतो. तर म्हणून मग मी काही लिमिटेड प्रोडक्ट्स ट्राय केलेले आहेत. त्याच्यामधलं एक लिपस्टिक म्हणजे ही माझी मोस्ट फेवरेट शेड बनलेली आहे. ह्याची जी शेड आहे ही आहे बेरी ब्लास्ट. ही जी लिपस्टिक आहे ती केपलेची आहे. आणि ह्याची शेड म्हणजे मी जी आता लावलेली आहे ती हीच शेड आहे, केपलेची बेरी ब्लास्ट. वाव. आणि याचं पॅकेजिंग पण खूप छान आहे. अगेन लॅव्हेंडर कलर मध्ये पॅकेजिंग आहे, बट प्रोडक्ट सुद्धा खूप छान आहे, क्वालिटी छान आहे आणि शेड सुद्धा. वाव, काय छान शेड आहे. म्हणजे प्रत्येक स्किन टोनला सूट होणारी अशी शेड आहे. तुमचा मीडियम टोन असेल, डस्की टोन असेल किंवा फेअर टोन असेल, प्रत्येक स्किन टोनला सूट होणारी ही अशी शेड आहे बेरी ब्लास्ट केपलेची. याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली जाईल. त्याच्यानंतर आहे थर्ड प्रोडक्ट म्हणजे मॉइश्चरायझर. जे मॉइश्चरायझर लिटरली यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती सगळे क्रिएटर्स मेकअप करताना फर्स्ट ते लावायचे ते म्हणजे हे लॅक्मेचं पीच मिल्क विटॅमिन ई जेल मॉइश्चरायझर. 24 hours मॉइश्चर लुक, ऑइल फ्री आहे. आणि याचा डब्बा सुद्धा वाव खूप छान आहे. आणि याचा सोबतच याचा फ्रेग्रन्स पण खूप मस्त आहे. खास करून ना हे उन्हाळ्यामध्ये हे मॉइश्चरायझर खूप भारी आहे. आणि त्याच्यातून जर का तुमची स्किन ऑइली असेल तर ऑइली स्किनसाठी तर हे परफेक्ट मॉइश्चरायझर आहे. मी हे साधारण 4 ते 5 वेळा यूज केलेलं आहे. जास्त करून मी हे स्पेशल असं ठेवलंय की मेकअपच्या आधी मी हे यूज करेन. खरंच मेकअपच्या आधी यूज करण्यासाठी हे मॉइश्चरायझर खूप भारी आहे. मला आधी कळायचं नाही की सगळे हेच एक मॉइश्चरायझर का यूज करतात मेकअपच्या आधी स्पेशली, पण जेव्हापासून मी ट्राय केलं ना तेव्हापासून मी आता जो मेकअप केलाय त्याच्या आधी सुद्धा मी हेच मॉइश्चरायझर यूज केलेलं आहे. सो खूप छान आहे. लॅक्मे पीच मिल्क विटॅमिन ई जेल मॉइश्चरायझर आहे. ह्याची प्राइस जी आहे ती ओरिजिनल प्राइस आहे 535, पण जर का तुम्ही नायका, फ्लिपकार्ट याच्यावरती बघायला गेला तर थोडंसं अफोर्डेबल रेंजमध्ये तुम्हाला भेटून जाईल.
त्यानंतर डीमार्ट मधून मी काही गोष्टी घेतल्या होत्या, त्या गोष्टी सुद्धा मला खूप आवडल्या. तर फर्स्टली मी हा टॉप घेतलेला आहे, डीमार्ट मधून घेतलेला आहे आणि तो टॉप मला इतका आवडलाय. तुम्ही माझ्या एका रील्स मध्ये वगैरे बघाल, पण हा टॉप खूप सुंदर आहे. थोडीशी साईज जी आहे ती मला मोठी होते, बट ठीक आहे म्हटलं, एकदम मस्त वाटतं, कम्फर्टेबल. आणि प्राइस जी आहे $299 मध्ये ह्याची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे आणि ह्याला असे पर्ल्स आहेत इथे असे. सो तो त्याचा लुक अजूनच वाढवतो. माझ्याकडे पिंक कलरचे हे असे टॉप भरपूर झाले, पण तरी सुद्धा मला हा घ्यायचा होता, कारण की प्राइस आणि क्वालिटीच्या मानाने सुपर्ब आहे. सो मी हा डीमार्ट मधून घेतलाय. तुम्ही सुद्धा तुमच्या जवळपासच्या डीमार्ट मध्ये बघू शकता, छान छान टॉप मिळतीलच. त्यानंतर डीमार्ट मधून घेतलेली अजून एक गोष्ट म्हणजे मी माझ्यासाठी नवीन बॉटल घेतलेली आहे आणि ही जवळपास म्हणजे पूर्ण 1 लिटरची बॉटल आहे. मी शक्यतो अशा मोठ्या बॉटल्स घेत नाही, पण ही बॉटल मला इतकी अट्रॅक्टिव्ह वाटली आणि खूप म्हणजे माझं लक्ष असं एकदम असं वेधलं गेलं त्या बॉटलकडे. सो मला ही बॉटल खूप आवडली आणि घेतली. आणि ह्याची प्राइस ना काहीतरी, आता मी इथे प्राइस टॅग काढून टाकलाय, 79 का 69 असे समथिंग प्राइस आहे. आणि प्लस ना ह्याला इथे असं धरायला हँडल पण आहे, म्हणजे खूप कमी बॉटल्सला अशा असतं इथे वर धरायला हँडल, ह्याला आहे. सो हे अशी आपण पकडू शकतो आणि खूप मस्त आहे. पाणी पण अजिबात नाही कळत, पाणी नाही करत. मला मेन म्हणजे हे पाहिजे होतं, कारण आपली म्हणजे बॉटल कसं बेडवरती किंवा सोफ्यावरती अशी 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 पडली जाते. सो मग जर का पाणी करत असेल तर काय उपयोग त्या बॉटलचा, त्यामुळे मी हे सगळं चेक करून घेत आहे. त्यामुळे पाणी नाही गळत आणि खूप छान आहे, क्वालिटी पण मस्त आहे. 69-79च्या प्राइसच्या मानाने क्वालिटी सुपर. सो ह्या झाल्या डीमार्ट मधल्या काही गोष्टी. त्यानंतर अगेन आपण वळूयात थोडंसं स्किन केअर मेकअप कडे. तर स्किन केअर प्लस मेकअप यामधलं माझ्याकडे काहीतरी आहे, ते म्हणजे डॉट अँड कीचं हे स्ट्रॉबेरी ड्यू टिंटेड सनस्क्रीन. हे जे आहे ते सनस्क्रीन फाउंडेशन म्हणून पण वर्क करतं, मॉइश्चरायझर म्हणून पण वर्क करतं, प्लस सनस्क्रीन म्हणून पण. ऑल इन वन असं हे टिंटेड सनस्क्रीन आहे, डॉट अँड कीचं आहे. याची जी ओरिजिनल प्राइस आहे ती 549 आहे, पण तुम्ही जर का अगेन नायका फ्लिपकार्ट वरती बघाल तर तुम्हाला थोडं अफोर्डेबल मध्ये भेटेल. मी खाली लिंक देईनच, सो तुम्ही त्यावरून परचेस करू शकता. हे डॉट अँड कीचं जे टिंटेड सनस्क्रीन आहे ते स्किनवरती लावल्यानंतर थोडा वेळ लागतो ह्याला सेट व्हायला, पण काही वेळानंतर ते सेट झाल्यावरती जो ग्लो देतं आणि जे कव्हरेज देतं ते सुपर्ब आहे. तुम्ही हे नक्की ट्राय करायला पाहिजे. मेन म्हणजे जर का तुम्हाला ऑफिस लुकसाठी, कॉलेज लुकसाठी जर का फाउंडेशन नको असेल, फाउंडेशनने थोडंसं असं वाटतं की जास्त मेकअप केलेला आहे किंवा जास्त काहीतरी आपण चेहऱ्यावरती थापलंय, हे असं वाटत नाही. यामुळे फंक्शनला कसं आपल्याला फुल कव्हरेज मेकअप करायला काही वाटत नाही, पण ऑफिस लुक, कॉलेज लुकला आपल्याला थोडंसं कमी मेकअप करायचा वाटतो. सो कमी मेकअपसाठी हे एकदम भारी आहे. कव्हरेज पण देतं, ग्लो पण देतं आणि मॉइश्चर आणि सनस्क्रीनचं तर ह्याच्यामध्ये सगळेच फीचर्स आहेत. सो असं ऑल इन वन असं हे टिंटेड आहे, टिंटेड सनस्क्रीन. सो मस्ट ट्राय. त्यानंतर अगेन सनस्क्रीन मध्ये माझ्याकडे आहे गार्नियरचं SPF 50+ सुपर UV इनविजिबल एअर मिस्ट सनस्क्रीन. सो हे सनस्क्रीन सुद्धा खूप छान आहे. जर का तुम्ही मेकअप केलेला असेल आणि मेकअप वरून तुम्हाला सनस्क्रीन अप्लाय करायचं आहे, तुम्ही खूप उन्हामध्ये कुठेतरी गेलेला आहात किंवा बाहेर गेलेला आहात आणि मेकअप वरून तुम्हाला सनस्क्रीन अप्लाय करायचं आहे, तर त्याच्यासाठी हे एअर मिस्ट सनस्क्रीन खूप उपयोगी पडतं. कारण की आपण ऑब्व्हियसली मेकअप केल्यानंतर आपण असं ते सनस्क्रीन क्रीमवाला सनस्क्रीन घेऊन अप्लाय तर नाही करू शकत, ऑब्व्हियसली आपला मेकअप स्प्रेड होईल. त्याच्यामुळे हे जे एअर मिस्ट सनस्क्रीन आहे ते खूप छान आणि उपयोगी असं आहे. ह्याची जी प्राइस आहे ती आहे 599, पण तुम्ही बाकीच्या म्हणजे वेबसाईट वरती बघाल तर तुम्हाला थोडंसं अफोर्डेबल मिळू शकतं. त्यानंतर लास्ट अँड बेस्ट हेअर केअर रेंज मध्ये माझ्याकडे काहीतरी आहे. मी आता सुद्धा तोच शॅम्पू आणि कंडिशनर यूज केलेला आहे आणि तो आहे बीप्लनचा हेअर फॉल कंट्रोल शॅम्पू आणि कंडिशनर. हा आहे शॅम्पू आणि हा आहे त्याचा कंडिशनर. सो ही जी रेंज आहे ना ती हेअर फॉल कंट्रोल साठीची रेंज आहे आणि इट्स
सुपर. म्हणजे याच्याने केस पण इतके स्मूथ आणि सिल्की होतात, तुम्ही आता बघू शकता म्हणजे केस किती स्मूथ आणि सिल्की असे आहे, असे फ्रीज नाही वाटत. आणि सोबतच हेअरफॉल कंट्रोल सुद्धा थोडंसं करता मला इतका असा फरक नाही जाणवला. मी फक्त 1 महिना झालं यूज करते हे दोन्हीही, म्हणजे शॅम्पू आणि कंडिशनर. सो पण केस गळणं थोडंसं कमी झालेलं आहे. अगदीच असं पूर्ण कमी होईल असं तर नाही झालंय, पण थोडंसं झालेलं आहे. आणि म्हणजे हे जे शॅम्पू आहेत ना ते इतके हार्श नाही आहेत जितके बाकीचे काही शॅम्पू त्याच्यामध्ये केमिकल्स खूप जास्त असतात, हार्श असतात. तसे हे हार्श असे नाही आहेत, खूप स्मूथ सिल्की हेअर्स होतात याच्याने आणि खूप छान वाटतात. हा आहे त्याचा कंडिशनर आणि हा शॅम्पू. जर का तुम्ही एखादा चांगला शॅम्पू कंडिशनर बघत असाल तर BBlunt इज ऑलवेज बेस्ट. ओके, सो हे सगळे होते माझे जून महिन्यामधले फेवरेट प्रोडक्ट्स जे मला खूप जास्त आवडलेले आहेत. म्हणूनच मी ते तुमच्यासोबत शेअर केले की मला जर काही इतके छान त्यांची क्वालिटी वाटते, इतके छान त्यांचा रिझल्ट आहे, तर ते सगळं तुम्हाला पण समजावं, तुमच्यासोबत सुद्धा ते शेअर केलं जावं असं मला वाटलं. सो म्हणून मग मी हे सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामधले काही प्रोडक्ट सगळ्याच स्किन टोनला सूट होतीलच असं नाही. त्याच्यामुळे प्रत्येक प्रोडक्टचा आधी पॅच टेस्ट करा आणि मगच ते यूज करायला लागा. मीही तेच करते. सो तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच जर तुम्ही मला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा सबस्क्राईब करा. माझा अजून एक चॅनल आहे धनश्री चिकन म्हणून, त्याच्यावरती मी मस्त मस्त अशा रेसिपी शेअर करते. सो त्याला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे हॅपी. बाय.